तिच्या नकळत कसं बस हे घर मी गहाण ठेवलं, पण हे काम जरा कठीण आहे. तुला काय वाटतं, हात उचलायला तिला धाकात घ्यायला मला काही जमणार नाही? पण त्याने परिस्थिती आणखीन बिघडेल. शक्य तितकं इमोशनल ब्लॅकमेलिंग करून मी प्रयत्न करतोय, पण माझ्या नालायक मुलीवर याचा काहीच परिणाम होत नाहीये, असंच ना? शमी, अगं आम्ही वेगळ्याच विषयावरती बोलत होतो. तुझा उगाच गैरसमज. सगळे गैरसमज तुम्ही दूर केलेत बाबा. एका फटक्यात सगळे गैरसमज दूर केलेत. शमिता, नाहीतरी तुला आता सगळं कळलेलंच आहे. तर मी काय म्हणतो, ती गुणाची प्रॉपर्टी आहे ती आपण विकून टाकूया ना. एक शब्द बोललास ना मनोज, तुझी जीभ हसडून तुझ्या हातात देईल, लक्षात ठेव. अरे नालायक माणसा, स्वतःच्या मुलीच्या आयुष्यात विष कालवलंस तू. उर्वी आज एक सायकिक केस होऊन बसली. इतके दिवस मला वाटत होतं या सगळ्याला वृषाली कारणीभूत आहे, पण नाही. आज मला समजलं की खरा गुन्हेगार तू आहेस. आणि बाबा, तुम्ही या अशा माणसाबरोबर मिळून तुम्ही स्वतःच्या मुलीविरुद्ध कारस्थानं रचताय. शमी, अगं मी जे काही केलं तुझ्या भल्याकरता केलं ग. आपलं हे राहतं घर तुम्ही गहाण टाकलं माझ्या भल्यासाठी. माझ्या नावावर असलेली पुण्याची प्रॉपर्टी तुम्ही बिल्डरच्या घशात घालायला निघालाय माझ्या भल्यासाठी. माझं हे असं भलं करून तुम्हाला काय मिळणार आहे बाबा? किती कमिशन खाणार आहात तुम्ही मुलीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी विकून? शमिता, नाही बाबा, तुमच्या पायी आजपर्यंत मी माझ्या आयुष्याचं खूप नुकसान करून घेतलंय, पण यापुढे नाही. केवळ जगाची रीत म्हणून इथून पुढे माझ्या नावापुढे तुमचं नाव असेल. बट फॉर मी, यू जस्ट डोंट एक्झिट एनीमोर. आणि तू इथून पुढे माझ्या घराच्या जवळपास जरी फिरकलास ना, तर पायातली चप्पल काढून तुला मारीन, एवढं लक्षात ठेव. चल निघू तू. शमी, अगं चल ना ऋतू, लवकर निघूया आणि लवकर पोचूया वांगणीला. आत्या तू हो पुढे, मी नंतर येते. हे काय नवीनच? मला थोडंसं काम आहे, त्यातून मी संध्याकाळपर्यंत येते. आता हे असं एकदम मध्येच काय सुचतं ग तुला? एकदमच निघालो असतो ना, मग पुढे मागे कशाला? आत्या तुला कळतं का? मी काय सांगणार होते त्यांना? एकटीला जाऊन दिलं असतं त्यांनी. तुला सांगते तेवढं कर ना, तू जा ना पुढे. एकटी तू कुठे जाणार आहेस? काळजी वाटते मला तुझी. प्रत्यक्षात तू माझ्या बरोबर आहेस, मी तुझ्या बरोबर नाही. तू स्वतःची काळजी घे, माझं मी बघेन. अगं पण आत्या, मराठी कळतं ना? टॅक्सी. बोलो इसको. बसा. ये तू लवकर. बरं येते. मनोज, 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 काय माझे पैसे. कसले पैसे? हे बघ मनोज, गोळी देऊन चालतं करायचं नाही मला. मला माझे पैसे हवेत, रोख आणि चोख. रोख आणि चोख? जा आतमध्ये जाऊन शोध, काय सापडलं तर नेऊन विक बाजारात.
काहीच नाही सापडलं तर मला नेऊन विक. तुला द्यायला माझ्याकडे फुटकी कवडी सुद्धा नाही आता. अरे पण तूच म्हणाला होतास ना तुझ्या हाताला सोन्याची कोंबडी लागली म्हणून. तुझा तो इनामदार साहेब त्याचं काय झालं? आबाचा ढोल त्याच्या आईला दलिंदर साला. करोडोची प्रॉपर्टी बुडाखाली दाबून बसलाय म्हातारा, पण हात घालून काढता सुद्धा येत नाही ना. सगळी प्रॉपर्टी त्या पोरीच्या नावावर आहे, म्हाताऱ्याच्या नावावर शष्प सुद्धा नाही. दात काढलेल्या नागासारखा डोलत बसलाय त्याच्यावर. साला धड बाजूला सुद्धा होत नाही, धड डंखही मारत नाही. हे बघ, मला तुझ्या स्टोरीशी काही मतलब नाही अरे बाबा. मला माझे पैसे दे आणि मोकळा कर. अरे इतके दिवस हे पैसे बँकेत ठेवले असते ना तर बायकोला एखादा सोन्याचा हार करून देता आला असता दिवाळीला. मी तुला आता या क्षणी काही सुद्धा देऊ शकत नाही. तुम्हाला शिव्या घाल, मार, काय वाटेल ते कर. जा. मारून पैसे मिळाले असते ना तर सोलला असता तुला, पण तसं होत नाहीये ना. आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, क्लबमध्ये जाऊन डायरेक्ट तुझ्या मालकाला भेटणं. त्याला भेटतो आणि त्याला सांगतो मनोजचा पुढच्या 3 महिन्याचा पगार तुम्ही मला द्या. मालक तुझा चांगला माणूस आहे, ऐकेल तो माझं. ए बाबा, हे असलं काहीतरी झेंगट लावून देऊ नको माझ्या मागे. हा, चला मित्र म्हणतोस ना माझा. मित्र आहे म्हणून तर सहन करतोय ना. कुठून देऊ तुझे पैसे सांग ना मला. नाही तर एक काम कर, तूच मला एखादा बकरा दाखव. दाखवलं ना लगेच कापतो की नाही बघ त्याला. असं हा. दिला तुला बकरा. बकरा नाही, बकरी आहे, बकरी. बकरी? कोण? तुझी बायको. वृषाली? करोडपती बायको असताना दुसऱ्यांच्या पंचायती करत कसला फिरतोस तू? शिवाय तुझी पोरगी पण तुझ्याच बाजूने आहे. अरे कुरण अख्खं मोकळं पडलंय, घुसना बिंदास आतमध्ये. कुरण मोकळं पडलं ते मलाही माहिती आहे रे, पण नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे. नाहीतरी ही माझी शेवटची उतारी असणार होती. आता लवकरच करावी लागणार असं दिसतंय. जे काय करायचं ना ते लवकर कर आणि मला एकदा कटकटीतून मोकळा कर. ठीक आहे, झालं झालं, तुझं काम झालं समज. फक्त आणखी थोडा वेळ दे मला, बस. दिला, पण यावेळी वेळ आणि संधी फुकट जाता कामा नये. ए, नाहीतर बस झालं, निघायचं बघ आता. चल. मला नाही वाटत सानाच्या वडिलांनी त्या माणसाचा खून केलाय, आणि यावर मी बेट लावायला सुद्धा तयार आहे. कशावरून? कमॉन यार, आपण भेटलोय त्यांना, आणि तुम्हाला असं वाटतं का सानाचे वडील एखाद्या माणसाचा खून करतील? जेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता ना जंपी, तेव्हा पुण्यामध्ये एक खून प्रकरण चांगलं गाजलं होतं. एकाच घरातल्या 7 जणांचा मुर्दा पाडणाऱ्या टोळीचा म्होरक्या दुसऱ्या दिवशी शांतपणे एक्झाम हॉलमध्ये पेपर देत बसला होता. अरे पण आपण ओळखतो सानाच्या वडिलांना. असं कितीसं ओळखतो आपण त्यांना. 1-2दा त्यांना कॉलेजमध्ये बघितलंय, 1-2दा सानाच्या घरी गेलोय. या व्यतिरिक्त आपण किती ओळखतो त्यांना? म्हणजे तुला असं म्हणायचं सानाच्या बाबांनी हा खून केलाय? मी कुठे असं म्हणालो, पण फक्त ते आपल्या मैत्रिणीचे बाबा आहेत. हा काही त्यांच्या निर्दोषपणाचा पुरावा होऊ शकत नाही ना. आपली ही अक्कल सानासमोर पाजळू नका. मी म्हणजे तू नाहीये. मला कळतं कुठे काय बोलायचं ते. आय एम विथ जम्पी. मलाही नाही वाटत सानाच्या बाबांनी खून केलाय म्हणून. हे लॉजिकली करेक्ट नाहीये. म्हणजे एवढा मोठा माणूस स्वतः एखाद्याच्या घरात घुसून खून कसा करेल? त्यांना खूनच करायचा असता तर त्यांनी सुपारी दिली असती. काय? 10-20 हजाराचा प्रश्न आहे. त्यासाठी स्वतःचे हात बरबटून घ्यायची काय गरज होती? अच्छा, म्हणजे तुझ्या लॉजिक मध्ये बसत नाही म्हणून. नाहीतर मला जजमेंटल व्हायला नाही आवडत जम्पी. कोण कधी कसं वागू शकेल हे आपण नाही सांगू शकत. नाही, पण हे असंही असू शकतं ना. सानाचे बाबा जस्ट त्या माणसाला समज द्यायला गेले असतील आणि रागाच्या भरात येऊन मग. रागाच्या भरात कुणी गळा आवळत नाही रे. रागाच्या भरात माणूस गोळी मारेल, एखादी जड वस्तू डोक्यात फेकून मारेल किंवा
डोकं भिंतीवर आपटेल. गळा आवळत असताना तुम्हाला क्षणाक्षणाला दिसत असतं की तुम्ही समोरच्याचा जीव घेत आहात. इट्स अ कोल्ड ब्लडेड मर्डर. म्हणजे ज्यानं कोणी तो केला असेल. आपण प्लीज हे डिस्कशन इथे थांबूया का, नाही तर मी जाते. का? तुला काय प्रॉब्लेम आहे? सानाच्या वडिलांनी खून केलेला नाहीये, विषय संपला. तू हे इतकं कॉन्फिडेंटली कसं सांगतेस ग? हे काय मी एकटीच म्हणत नाहीये, जम्पी तेच म्हणतोय. पण त्या दिवशी सुद्धा तू एवढ्याच कॉन्फिडेंटली बोलली होतीस, जसं काही यातलं तुला आणखीन काहीतरी माहिती आहे. अहो, ज्या माणसाचा खून झालाय तो तुझ्या शेजारी राहायचा ना ग? सो व्हॉट? नाही. खून रात्री झाला तेव्हा मी झोपले हे होते. बघ. मला दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं. मी लेक्चरला जाते. स्ट्रेंज. व्हेरी स्ट्रेंज. ओ चला, मला भेटायला तुमची मुलगी आली. ऋतू, तू इथे एकटीच? एकटीच होते मी पहिल्यापासून. मी आणि माझी आई दोघी एकत्र होतो तरी एकट्याच होतो. ती तिच्या जगात जिथे तुम्ही तिला सोडून आलात, आणि मी माझ्या जगात जिथे तुम्ही कधी आलाच नाहीत. अगं, काय बोलतेस काय तू हे? का केलं तसं बाबा? का वागला तसे माझ्याशी, आईशी? आम्ही काय पाप केलं होतं? आणि मग तेव्हा तसे वागलात तर आता माझ्याबद्दल एवढा कळवळा का? तुमचा तिरस्कार करण्याचा हक्कही हिरावून घेताय तुम्ही माझ्यापासून. कारण मला कळतच नाहीये की तुम्ही खरे काय आहात. आज तुम्हीच सांगा मला. हा प्रश्न एवढा लवकर विचारायची पाळी येईल असं वाटलं नव्हतं. पण आता गोष्टी माझ्याही नियंत्रणाबाहेर गेल्यात. तुझ्या नियंत्रणाबाहेर म्हणजे? यालाही जबाबदार तुम्हीच आहात. लहानपणी मुलं डोळ्यात स्वप्न बाळगतात. मी अंगार बाळगला. खेळण्या बागडण्याच्या दिवसात स्वतःचं मन मारून स्वतःच्या मनाला दगड बनवलं मी. जेव्हा माझ्या मैत्रिणी भातुकली खेळायच्या तेव्हा मी कराटे शिकायचे. एखाद्या शस्त्रासारखं वाढवलं मी स्वतःला, कारण मलाच वापरायचं होतं हे शस्त्र तुमच्या विरुद्ध, माझ्या स्वतःच्या बापाविरुद्ध. तू बाळा, तुला बरं वाटत नाहीये का? आजारी आहेस का? मला काहीही झालेलं नाही. वेडेपणाचं नाटक केलं होतं मी. माझं डोकं थाऱ्यावर आहे. मनानं खचले बऱ्याच वेळा, पण आता त्याचीही सवय झाली. तुम्हाला प्रत्यक्षात भेटल्यावर कुठल्याच गोष्टीची संगती लागली नाही.
आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवंय तुला? मी तुझ्या आईला सोडून कोल्हापूरहून मुंबईला का आलो? तुझ्या आईनेच संबंध तोडले माझ्याशी. तिच्या त्या बापाने विष पेरलं तिच्या मनात. आणि मग मुंबईहून मी पुन्हा तिला कोल्हापूरला भेटायला गेलो तेव्हा त्याच बापाने, तुझ्या आजोबांनी मला सांगितलं की किरण मेली आहे. नाही, खोटं बोलताय तुम्ही. नाही ऋतू, नाही. मी सांगतोय त्यातला शब्दन शब्द खरा आहे. मी किरणवर मनापासून प्रेम केलं आणि तुझ्या अस्तित्वाबद्दल तर मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मला माहितीही नव्हतं की बाळासाहेब जेव्हा माझ्याशी खोटं बोलून माझी फसवणूक करत होता तेव्हा माझंच मूल किरणच्या पोटी जन्माला आलं होतं. आमची ऋतू किती स्वप्न बघितली होती आम्ही आमच्या त्या पहिल्या बाळासाठी, आमच्या ऋतूसाठी. पण माझी सगळी स्वप्न कधी धुळीला मिळाली मला कळलंच नाही. माझी किरण मला सोडून गेली कायमची. ती जिवंत असती तर तिची शपथ घेऊन तुला सांगितलं असतं. 20 वर्ष मी याच समजुतीत जगत होतो की ती या जगात नाहीये. नंतर मला आत्याकडून कळलं की ती अगदी 2 वर्षापूर्वीपर्यंत जिवंत होती. बाळा, आमच्यात काहीही झालेलं असो पण मला पूर्ण विश्वास आहे माझ्या किरणचं माझ्यावर मनापासून प्रेम होतं, अगदी शेवटपर्यंत होतं. होतं नाही आहे. ज्या किरणवर तुम्ही मनापासून प्रेम केलं असं तुम्ही म्हणता, ती किरण जिवंत आहे. माझी आई जिवंत आहे.